नमस्कार, मी पत्रकार विनोद काळे। आज जालना येथे राज्याचे गृहराज्यमंत्री, महसूल राज्यमंत्री, त्याचबरोबर अन्न व पुरवठा नागरी मंत्री आणि अन्न औषध प्रशासन या विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी जिल्ह्यामध्ये विविध विभागांचा आढावा घेतला। ही आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली। या बैठकीला आमदार अर्जुन खोतकर, त्याचबरोबर आमदार हिकमत उढाण आणि सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या आढावा बैठकीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये गाजत असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील गैरप्रकार, अनियमितता आणि प्रचंड भ्रष्टाचार यावर मोठ्या प्रमाणात खडाजंगी झाली। मंत्री योगेश कदम, आमदार अर्जुन खोतकर, त्याचबरोबर हिकमत उढाण यांनी पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभारावर गंभीर प्रकारचे ताशेरे ओढले। जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 150 च्या वरती तक्रारी जलजीवन मिशन योजनेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडे, पाणी पुरवठा विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत। या योजनेमध्ये अनागोंदी आहे। अनेक योजना अपूर्ण असताना त्या पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले। या अनुषंगाने मंत्री महोदयांनी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता यांना चांगलेच धारेवर धरले। ते काय म्हणाले हे आपण या बैठकीच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये IPL या क्रिकेट सामन्यांवर जो काही सट्टा लावला होता, त्या IPL सट्ट्याच्या गैरव्यवहारावर सुद्धा आमदार अर्जुन खोतकर यांनी पोलीस अधीक्षकांना धारेवर धरलं। एवढं मोठं पोलीस संख्याबळ असताना तुमचे पोलीस करतात काय, असा सवाल देखील यावेळी अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये जे काही विशेषतः औषध प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जालना जिल्ह्यामध्ये मेडिकल स्टोअर मधून बटन या कोडवर खाली ज्या काही गुंगीच्या गोळ्या आणि MTP किटचा जो काही काळा बाजार सुरू आहे, त्या संदर्भात गंभीर ताशेरे ओढण्यात आले। अन्न औषध प्रशासन विभागाचा जो काही गलथान बेजबाबदार कारभार आहे, त्यावर देखील मंत्री योगेश कदम यांनी ताशेरे ओढलेत आणि जिल्ह्यातल्या ज्या ज्या योजनांच्या संदर्भाने नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्या सर्व योजनांचा आढावा घेऊन त्या योजनांवर जे काही दोषी असतील त्यांच्यावर गंभीररित्या दखल घेऊन कारवाई करण्याचे निर्देश यावेळी मंत्री योगेश कदम यांनी दिलेत। या आढावा बैठकीमध्ये काय काय झालं हे आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। जुन्या घरी आपण दुरुस्त केला, त्या जवळ बांधल्या, तिथे पाईपलाईन टाकली, आपण जुने नवीन केली, एवढं आपण सोडून दिले। मंत्री मध्ये मी जे रोहन शिरसवाडी सांगितलं, रोशनगाव सांगितलं, मी ते सरपंच बसले होते आला आणि सगळे ते उभं झालं। तुम्हाला माहिती आहे ना, कारण उपोषण बसलं नाही आपले रिपोर्टर काय त्यांना माहिती, आपल्या रिपोर्टर काय काय अवस्था केली, जलजनचं हा केलं तुमच्या मोसली करायची। काय कॉन्ट्रॅक्टरकडे 40 ते 50 योजना आहेत। हो, हे तर मोठं आहे, बरोबर नाही? पेमेंट काढण्याचा काम आपल्याकडे होतात आणि आपण पूर्ण त्या होती, गावाला पाणी मिळत नाही। तुम्हाला पैसे आले असतील ना? नाही, या वर्षाचे आपल्याला या वर्षाचे फक्त 4 ते 90 लाख 89 लाख रुपये काहीतरी आलेले होते आणि ती पूर्ण झालेली योजनेवरच खर्च करायची। त्यानुसार प्रत्येक याचं पूर्ण झालेली योजनेवर आपल्याला खर्च झाला। कसं आहे की म्हणून मला म्हटले, एका कॉन्ट्रॅक्टरकडे 30-40 योजना आहेत। एकाच कॉन्ट्रॅक्टरकडे एका योजनेचे जर संपूर्ण पैसे आले असतील तर तो दुसऱ्या योजना खर्च करू शकतो ना, त्याला अडचण काय? मध्ये काही तुम्ही आम्ही काय सेट केलेलं आहे की नाही, किंवा जी अपूर्ण काम आहे आपण हे काम एका दिवसात पूर्ण केलं पाहिजे, आपण करून घ्यायचं कॉन्ट्रॅक्टर कडून। मला कागदावरती कारवाई नको आहे, मला प्रत्यक्ष आणि मला तुम्ही सगळे फील्डवरती पाहिजे। तुमची जबाबदारी ती तेवढीच आहे
कारणामध्ये बसून दाखले येण्याची जबाबदारी आपली नाहीये. आपण जागेत केलं पाहिजे. जर तो सोर्स का फेक दिला असेल तर आपण नवीन सोर्स तुम्ही निर्माण करून दिला पाहिजे. आपली बैठक झाल्यानंतर किती लोकांना मदत द्यायची? आपली बैठक झाल्यानंतर 1 महिन्यापूर्वी बैठक संपली असली किती लोकांना आपण नोटिसा दिल्या कॉन्ट्रॅक्टरला काम बघा. जेव्हा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला ठेकेदारांनी तेव्हा त्याची जबाबदारी काम पूर्ण करून देण्याची शासन आहे. शासन आज न उद्या डिसेबिलिटी आहे. त्याच्यामध्ये क्लॉज आहे की काम पूर्ण काम केल्यानंतर मग आम्ही म्हणू ना बरं सकाळ मागू पैसा सांगता येणार नाही साहेब. अनेक योजना आहेत एका पैसा रस्त्यामध्ये पण आहे काम करताय सोर्स वरती जर का तुम्ही योजना पूर्ण करून जर का तुमचे सोर्स बळकटीकरण नाही झाले तुमचे वाढीव स्रोत निर्माण नाही झाले तर तुमच्या ह्या सगळ्या योजना फेल जातात. काही उपयोग होणार नाही. त्याच्यामध्ये आपण ज्या ज्या तक्रारी झाल्या कॉन्ट्रॅक्टर्स वरती आपण किती लोकांपर्यंत ब्लॅकलिस्टची कारवाई केली आहे? किती वसुली किती आहे त्यामध्ये दंडाची? आपण ते बिलामध्ये करतो बिलामध्ये आपण करतो म्हणजे दंड त्यांना एक भरावा लागला नाही त्याच्यावर पण ब्लॅकलिस्टची कारवाई नाही. काय करणार एवढं त्यांना ट्रीटमेंट द्यायची? तक्रारी किती योजनांमध्ये तक्रारीमध्ये आपण 75 लाख आपण दंड आकारतोय आणि त्या बिलामध्ये वसूल करण्यासाठी आपण त्यांना ते पैसे आपण घेतलेले नाही. फक्त मला सांगा का अधिकारी आपल्या कॉन्ट्रॅक्टर या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना पाठिंबा घालायचे का भूमिकेमध्ये आहे? तो विषय सोडून द्या. जर का केलेलं तिथे तक्रार जर का गंभीर असेल तर ब्लॅकलिस्टवर टाकणार त्यांना दुसऱ्याकडे काम पूर्ण करून घ्या. काही अडचण नाही.